पालघर जिल्ह्यातील गांजे गावातील एका 5.5 वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आपल्या बाळाला मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नसल्याने मृत्यू बालकाच्या पालकांचे म्हणणे आहे। तर बाळाची अवस्था गंभीर असल्याने त्याला मनोर येथील आस्था रुग्णालयात संदर्भीय सेवेसाठी हलवण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले। 29 मेला सायंकाळी 6च्या सुमारास पालघर जिल्ह्यातील गांजे केळीपाडा येथील घराच्या अंगणात खेळत असलेल्या 4 वर्षीय 9 महिने वयोमानाच्या मयंक पांडुरंग कोलेकर याला काहीतरी चावल्याचे जाणवले। त्याने याबाबत पालकांना माहिती दिल्यानंतर दुचाकीवरून या मुलाला मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। शासकीय रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी आपल्यावर कोणतेही उपचार केले नाहीत असे पांडुरंग कोलेकर यांचे म्हणणे असून मुलाची अवस्था गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात नेण्याचे सूचित केले। पुढे मनोर येथील आस्था रुग्णालयात आपल्या मुलाला दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री 8च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। मनोर येथे शासकीय रुग्णालयात असताना आपला मुलगा शुद्धीवर होता, मात्र योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असे आरोप पालकांनी केले आहेत। तर 29 मेला सायंकाळी उशिराने गंभीर अवस्थेत असणारा एक 5 वर्षीय मुलगा दाखल झाला होता, मात्र त्याची अवस्था गंभीर असल्याने त्यावर सर्पदंश संदर्भात उपचार सुरू करून त्याला संदर्भीय सेवेत समाविष्ट असणाऱ्या जवळच्या आस्था हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। सर्पदंशाचे उर्वरित उपचार खासगी रुग्णालयात दिले जात असताना त्याचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। ज्यावेळेस मयंक या बाळाला मनोर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले त्यावेळेस मयंकवर उपचार करणारे डॉक्टर नागेंद्र प्रसाद यांना आम्ही या घटनेबद्दल विचारले असता त्यांनी आम्हाला असे सांगितले की मयंकला सायंकाळी दवाखान्यात आणले होते। ज्यावेळेस बाळाला दवाखान्यात आणले होते त्यावेळेस या बाळाची अवस्था गंभीर होती। त्यानंतर त्याला मनोर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये लगेच पुढील उपचारासाठी दाखल केले, पण बाळाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले। तर एवढ्या लहान वयामध्ये सर्पदंशाने मयंकचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तसेच या घटनेबद्दल मनोरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत राजगुरू हे सुद्धा काय म्हणाले ते पाहूयात। नाही, मी काल फोनवरती चौकशी केली ना डॉक्टरांकडे, तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्याची तब्येत म्हणजे अतिशय बॅड कंडिशन मध्ये होता तो आला त्यावेळेस, गॅस्पिंग कंडिशन म्हणतो आपण त्यावेळेस। तर म्हणे मग पटकन त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती म्हणून ते त्याला तिथे पाठवलं प्रायव्हेटमध्ये जिथे व्हेंटिलेटर आहे। म्हणजे गव्हर्नमेंटची आपल्या योजना आहेत ना तिथे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये बसतं ते MJPJY मध्ये, म्हणून मग त्याला तिकडे पाठवलं होतं प्रायव्हेटमध्ये। परंतु तो दरम्यानच्या काळात उपचारादरम्यान तिथे तो ऑफ झाला मुलगा असं। पण सर आपल्या इकडे त्या सुविधा नाहीयेत का ग्रामीण रुग्णालयामध्ये? आपल्याकडे ICU नाही ना, व्हेंटिलेटर आणि ICU लागतं, कारण तो न्यूरोटॉक्सिक स्नेक बाईट होतं आणि एकदमच गॅस्पिंग कंडिशन मध्ये होतं ते बाळ। मग छोटं बाळ आहे, पटकन वाचवावं म्हणून साठी तिथे कॉल करून सांगितलं आणि मग डॉक्टर पण गेले होते त्यांच्या मागे 3 मिनिटाच्या अंतरावरती आस्था हॉस्पिटल आहे तिथे, आस्था हॉस्पिटलमध्ये नेलं होतं? आस्थामध्ये हो। ओके, आस्थामध्ये। आणि तिथे कसं ती योजना पण असते ना स्नेक बाईटच्या पेशंटसाठी किंवा इमर्जन्सी पेशंटसाठी MJPJY। मग ती योजना कशी आहे, फ्री आहे का कसं आहे? ती फ्री 5 लाखापर्यंत फ्री असते ना ट्रीटमेंट त्याच्यामध्ये। ती फ्री आहे? ओके। हो हो हो। मग ते खूप छोटं बाळ आहे ते 4-4.5 वर्षाचं बाळ आणि इतकी बॅड कंडिशन, आणि मग त्या हेतूने त्यांनी ती थोडी घाईत केली, तिकडे पेशंट घेऊन गेले ते। तर या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराठ काय म्हणाले ते पाहूयात। सर 29 तारखेला जो ग्रामीण रुग्णालय मनोरच्या इथे सर्पदंश झाला होता आणि बाळ ऑफ झालं होतं त्याबद्दल मला माहिती हवी होती। अच्छा, ऍक्च्युली स्नेक बाईट बहुतेक ते ग्रेट वगैरे म्हणजे आपण ज्याला न्यूरोटॉक्सिक म्हणतो, अतिविषारी जो असेल ते, आणि काहीतरी ते 6च्या दरम्यान वगैरे त्याला बाईट झाला, म्हणजे तो एक्झॅक्टली वगैरे हे टाइम तर त्यांनी काही रिलेटिव्हनी सांगितलं नाही, पण मग ज्यावेळी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आला तर त्यावेळी ते अतिशय क्रिटिकल म्हणजे न्यूरोटॉक्सिक असल्या कारणाने अतिशय क्रिटिकल अवस्थेमध्ये, म्हणजे ऑन ड्युटी मेडिकल ऑफिसर होते, त्यांनी त्याच्याला ऍक्च्युली त्यांनी काही पॅनिक झाले की काय झाले, परंतु ते बाळाचा जीव वाचवण्यासाठी एक व्हेंटिलेटरी सपोर्ट किंवा त्याला लगेच इंटुबेट करण्यासाठी एक चांगली ICUची जिथे फॅसिलिटी आहे असा त्यावेळेला त्यांचा जो निर्णय, असा त्यांनी एकंदरीत त्यांच्याकडे मी चौकशी केली तर बाबा इथं वेळ दवडण्यापेक्षा मग जिथं ICU आहे
अशा ठिकाणी जर समजा कमीत कमी तेवढा प्रयत्न करावा असं एकंदरीत त्यांचं इंटेन्शन दिसून येतो. तरी याच्यामध्ये काय करू तुम्ही एक डिटेल थोडंसं आम्ही आमच्या जिल्ह्यावरून एक चौकशी हे करून नेमकं काय परिस्थिती झाली होती ते थोडंसं चौकशी करतो. तर मग मी काय बोलते, आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये काय व्हेंटिलेटरची वगैरे हे नाहीये का, सोय नाहीये नाही का? RH ला आपलं आयसीयू नसतं मॅडम. आयसीयूचं हे नसतं. हां. 30 बेडेडला आयसीयूचं नसतं आणि कदाचित ते डॉक्टरचे असतील किंवा ठीक आहे लगेच इमिडिएट आयसीयूची गरज आणि इंटुबेट करून आणि आणि जवळच होतं ते गावातच त्याच्यामुळे ते इंटेन्शनने त्यांनी कदाचित तसं हे केलं असतं. मग बाळ आणलं तेव्हा बाळाची परिस्थिती तेव्हा क्रिटिकल होती का? हो एकदम क्रिटिकल म्हणजे कसं आहे हां. हे जर असं वेळ मिळाला असता ना तर लगेच त्यांनी हे वगैरे हो आणि तिथे गेल्या डेथ लगेचच झाली म्हणजे एक 5 within 5 minutes म्हणजे ते अतिशय क्रिटिकलच होतं ते बाळ. पण सर मी काय बोलते, फॅमिलीचा आरोप आहे का डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे? नाही पण मग मॅडम मला असं वाटतं की नाही तेवढा वेळच नाही मिळाला म्हणजे एवढं क्रिटिकल होतं की इव्हन RH ला जरी आपण हे काही करायचं ठरवलं असेल तरी विदिन एक 5-10 मिनिट्स त्याची डेथ झालेली आहे म्हणजे तिथून गावातल्या गावातच नेताच तर ते अतिशय क्रिटिकल स्थितीमध्ये होतं असं एकंदरीत जाणवतंय आणि ते डॉक्टरांचं इंटेन्शन असतं की बाबा काहीतरी थोडा प्रयत्न करून बघू आणि समजा त्याला यश आलं तर म्हणून त्यांनी तसं एकंदरीत त्यांचं तसं इंटेन्शन असावं. सर मग आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जे सर्पदंश वगैरे होतात, आता पावसाळा आलेला आहे, त्याच्यासाठी औषध उपचार आहेत का? पुरेसा आहे, सफिशियंट आहे. हां. आता गेल्या वर्षी जवळजवळ एक 2-2.5 हजाराच्या वरती म्हणजे आपले जेवढे आहेत RH आणि SDS एवढ्या केसेस ऍडमिट गेल्या वर्षभराच्या आहेत. तर ते सगळ्या ठिकाणी सफिशियंट ASV असतं तसं आपण सूचना पण देतो. मान्सूनपूर्व आढावा घेऊन त्यांना काय कसं करायचं असतं. पण मग काही केसेस असे असतात की कधी चावलं ते पण माहित नसतं, अतिविषारी असतात आणि ज्यावेळी ते अतिशय क्रिटिकल अवस्थेत येतात त्यावेळी मग थोडंसं अडचणी येतात. मग आपण जेव्हा बाळाला हे केलं तेव्हा आपल्या फॅमिलीनी काहीच सांगितलं नाही का, किती वाजता चावला होता किंवा काय आणलं ते असं? नाही हिस्ट्री मी तेवढं अजून त्यांना विचारलं नाही किंवा नेमकं बाईट मार्क कधीचा होता त्यांनी अंदाजे 6 वाजताचं वगैरे सांगितलेलं आहे. हां. 5च्या दरम्यान वगैरे परंतु नेमकं काय आता त्यांना पण त्या बाळाला कधी दंश झाला असेल त्यांच्या कधी लक्षात आलं आपल्याला पण नेमकं नाही सांगता येईल. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू. हो.